सर आता डिजिटलायझेशनचं जग झालेलं आहे. पॉन हा एक जो विषय होता हा खूप याला एक एक वेगळ्या वेने बघितलं जायचं. आता तो खूप कॉमन झालेला आहे. ऑन बघण्याचं ऍडिक्शन नाही. ते स्वतःवरती काही परफॉर्मन्स प्रेशर किंवा स्वतःवरती काही वेगळे मनामध्ये घरं क्रिएट करतात का? मेनली पुरुष. पॉन्स बघावं का बघू नाही हा जर प्रश्न असेल तर ऑब्व्हियसली एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन लाईक. ओके, एक गोष्ट. आणि जे फ्री मीडिया झालंय, मुलांना वयात येण्याच्या आधी नको त्या गोष्टींना एक्सपोजर होत आहे, त्यांच्यामुळे त्यांची सायकोलॉजी बिघडती आहे, प्रिकॉशन्स प्युबर्टी लवकर येते आहे, आणि दॅट इज रिअली कॉझिंग हॅवॉक इन द सोसायटी. आता तुम्ही पॉन्स बघून जर तुम्हाला असं वाटतंय का, हे बघा, ते जे तिथे ते ऍक्टर्स आहेत ना, त्यांचा तो बिझनेस आहे, त्यांचा तो पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे ते तसं प्रेझेंट करतायत. दिस इज नॉट अ रियालिटी व्हॉट दे आर शोईंग इट. दॅट इज वन थिंग. Second thing is it's an film. Everything is not real in that. Correct. People are finding pleasure by watching that. Okay. मग एक स्थिती मनाची अशी येते की ऍक्च्युअल प्रोसेस करण्यापेक्षा ते बघण्यातच त्यांना प्लेजर मिळत आहे. एक्झॅक्ट. सो दे आर नॉट परफॉर्मिंग इन देअर रिअल लाईफ. देर लॉट ऑफ couples telling us, lot of people telling us, doctor, when we see that with this happen, that happen. So this is तुमची नॅचरल सेक्शुअल ऍक्टिव्हिटीची जी काही गरज आहे त्या नको त्या गोष्टीत तुम्ही बघूनच तुम्ही सॅटिस्फाय करून घेता आणि ऍक्च्युअल तुम्ही काहीच करत नाहीये. सो दिस इज हॅपनिंग विथ द पीपल.